निर्णय येणार आहे। प्रशांत कोरटकर बाबत कोल्हापूर सत्र न्यायालयात आजची सुनावणी संपलेली आहे आणि त्याच्याबाबत थोड्याच वेळात निर्णय येणार आहे। प्रशांत कोरटकरला 7 दिवसांची कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांनी मागणी केलेली आहे। प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलं। तब्बल महिन्याभरानंतर त्याला तेलंगणातून अटक करण्यात आलेली होती आणि आता त्याच्या 7 दिवसाच्या कोठडीची मागणी ही सरकारी वकिलांकडून करण्यात आली आहे। तर कोरटकरला कुणी मदत केली आहे, काय जेवलाय याची माहिती घेतली पाहिजे। चंद्रपूर पोलीस मुख्यालयासमोर कोरटकर राहिला तर सीसीटीव्ही तपासा असं असीम सरोदे यांनी म्हटलंय। काँग्रेसनं आश्रय दिला हा भ्रम निर्माण करण्याचा प्रकार असल्याचंही वक्तव्य असीम सरोदे यांनी केलंय। जसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत, परीक्षित का काही नाव आहे त्यांचं, आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली, ते कुठे कुठे जेवले, इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे काय काय जेवले, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे। संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यथित झालेले असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात। त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशनमधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशनमधल्या CCTVचं फुटेजसुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे की त्याची रेंज किती आहे, त्या CCTV फुटेजची त्याच्यामध्ये हे दिसतात का, हे सुद्धा बघितलं पाहिजे। कारण की इतक्या जवळ पोलिसांच्या राहूनही आपण फरार आहे आणि आपण कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही, कारण की आपल्या मागे कोणीतरी सत्ताधीश आहे, अशी भूमिका असेल तर ते चुकीचं आहे। महात्मा गांधींना मारलं तेव्हा गोडसेनी काजळ लावलं डोळ्याला आणि ताईत घातला गळ्यामध्ये की तो मुसलमान आहे असं पकडल्यावर वाटलं पाहिजे। त्यामुळे मग आता काँग्रेसच्या लोकांनी आश्रय दिला असं म्हणणं सुद्धा त्याच प्रकारचा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे की आरोप कोणीतरी कोणावर तरी असेल, आरोपी कोणीतरी असेल आणि मग तो दाखवायचा प्रयत्न दुसराच कोणीतरी करायचा, हे डायव्हर्जन आहे सगळं। काँग्रेसचे कोणी लोकांनी असं केलं असेल असं माहीत नाही मला, पण त्यांनी केलं असेल कोणी तर त्या थातूर मातूर नेत्या